महाराष्ट्राचा लाडका दादा पंचतत्वात विलीन. अतिशय जड अंतकरणाने लाडक्या दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर बारामतीमध्ये दाखल झाला. अक्षरशः विश्वास बसणार नाही, परंतु आपले लाडके अजितदादा आता अनंतामध्ये विलीन झालेले आहेत. अजितदादांच्या कालच्या विमान अपघातासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. अपघाताचं कारण, अपघात की घातपात, अपघाताचं कारण नेमकं काय, हा अपघात कुणी घडवलेला आहे का घडलेला आहे, या संदर्भात नवनवीन तर्क आणि वितर्क, नवनवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि हे प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे, कारण महाराष्ट्राने आपला लाडका दादा गमावलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. पहा, यावेळेस अख्ख्या बारामतीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जनसागर दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेला होता. अफाट तुफान गर्दी दादांच्या अंत्यदर्शनासाठी झालेली पाहिलेली आहे आपण. दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण जिकडे पाहावे तिकडे गर्दीच गर्दी पाहण्यास मिळत होती. आणि एकच गर्दीतून आवाज येत होता, अजितदादा अमर रहो, अजितदादा अमर रहो, अजितदादा तुम्ही पुन्हा या, अजितदादा परत या, अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांनी जड अंतकरणाने दिलेल्या पाहण्यास आपल्याला मिळालेल्या आहेत. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आपल्यामध्ये नाहीत, या गोष्टीवर कुणाचाच विश्वास बसणार नाही. परंतु कालच्या विमान अपघातासंदर्भात आता नवीन माहिती समोर येत आहे. आणि ही माहिती म्हणजे दादांचा जो विमान अपघात झालेला आहे, त्या विमानात बसण्यापूर्वी दादा घाबरल्याचीही बातमी आता आपण पाहिलेली आहे. 8:46चा कालचा हा व्हिडिओ आहे, कालचं हे दृश्य आहे, ज्या ठिकाणी दादांच्या विमानाचा अपघात झालेला आहे. पहा, 8:46ला हा अपघात प्रत्यक्षामध्ये लोकांनी पाहिलेला आहे. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू अजितदादांचा झालेला आहे. अजितदादांच्या मृत्यूच्या मागं नेमकं कारण काय? अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांचा एकच प्रश्न आहे, दादा कसे काय आम्हाला सोडून गेले? अजितदादांच्या जाण्यामागचं कारण काय? आता तर्कवितर्क वेगवेगळे होत आहेत. कुणी म्हणत आहे अजितदादांचा अपघात नाही, तो घात आहे. कुणी म्हणत आहे अजितदादांचं जे विमान क्रॅश झालं आहे ते विमान क्रॅश केलं जाऊ शकतं. आता शक्यता तर अनेक वर्तवण्यात येत आहेत. अतिशय भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात आहे. पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही, अतिशय भीषण अपघाताची ही दृश्य आपल्यासमोर आहेत. अजितदादांच्या विमानाचं लँडिंग होत असताना हा भीषण अपघात झालेला आहे. विमान अपघाताचं नेमकं कारण काय? घातपात की अपघात? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापुढे निर्माण झालेला आहे. स्क्रीनवर पाहू शकता अजितदादा घड्याळावर तुम्हाला दिसत आहे. आणि अजितदादांनी शेवटपर्यंत घड्याळ कधी सोडलं नाही. त्यांच्या मृतदेहाची ओळखसुद्धा त्यांच्या हातावर असणाऱ्या घड्याळाच्या माध्यमातून झाली आहे, कारण अजितदादांचा चेहरा ओळखायला येत नव्हता. अजितदादांचं शरीर धडापासून वेगळं झाल्याची माहिती मिळालेली आहे. शेवटपर्यंत घड्याळ त्यांनी सोडलेलं नाही. शेवटपर्यंत जनतेचं कामासाठीच ते लढत आलेले आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कामच केलेलं आहे. हेच ते घड्याळ, ज्या घड्याळाच्या माध्यमातून अजितदादांची ओळख पटली की अपघातात मृत पावलेली व्यक्ती हे आपले लाडके दादाच आहेत. प्रथमदर्शनी तर लोकांना विश्वास बसला नाही, परंतु त्यांच्या घड्याळावरून त्यांची ओळख पटलेली आहे. शेवटपर्यंत त्यांनी घड्याळ सोडलेलं नाही. अजितदादांच्या मृत्यूचं कारण आता समोर येत आहे. अजितदादांचा अपघात आहे की घात झालेला आहे, हा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला आहे. परंतु सद्यस्थितीला याचं उत्तर आहे, सध्या तरी हा अपघातच आहे अशी माहिती मिळत आहे. कारण जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टनुसार, पहा, जो DGCAचा रिपोर्ट आहे, या रिपोर्टनुसार दादांचा अपघातच झालेला आहे. आणि ही वैमानिकाची चूक नव्हती, ही विमान चालवणाऱ्याची चूक नव्हती. शेवटच्या 10 सेकंदात हायड्रॉलिक फेरीमुळेच हा अपघात झाल्याचा DGCAच्या रिपोर्टमध्ये माहिती
मिळालेली आहे. आता अजितदादांच्या मृत्यूच्या मागचं नेमकं खरं कारण हेच आहे का आणखीन काही या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येते हेही पाहणं महत्त्वाचं असणार काय आहे. कारण महाराष्ट्राचा लाडका दादा आपण गमावलेला आहे, त्यामुळे नक्कीच दादांच्या अपघाताची सखोल चौकशी ही झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणाचा तपास होऊन खरी जी काही माहिती आहे ती समोर यायला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये तरी हीच माहिती समोर आलेली आहे की जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टनुसार शेवटच्या 10 सेकंदामध्ये हायड्रॉलिक फेरीमुळेच हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विविध अफवा उठत आहेत, विविध शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या सर्व शक्यता ते सर्व ज्या काही अफवा आहेत त्यांना आता इथं आपल्याला अनेक लोकांच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येतील, वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातील. परंतु अजितदादांचा जो मृत्यू आहे विमान अपघातामध्ये झालेला तो सद्यस्थितीमध्ये तरी आपल्याला हा अपघातच आहे अशी माहिती मिळालेली आहे. पहा, आपण महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक त्या व्यक्तीच्या जो व्यक्ती अजितदादांच्या जाण्याने हळहळलेला आहे त्या सर्व व्यक्तींच्या वतीने अजितदादांना जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि इथंच थांबूया. अजितदादा पुन्हा खरंच तुम्ही या, लवकरात लवकर या अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया. कोणत्या न कोणत्या रूपात आपले दादा आपल्यात परत एकदा यायलाच पाहिजेत.